बातमी राजकीय वर्तुळातून आहे। पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर घणाघात केलाय। पहलगाम हल्ला झाल्यानंतर 24 तासात पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता असं म्हणत राऊतांनी मोदी शहांवर तोफ डागली। दरम्यान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा असंही ते म्हणतायत। माझ्या पक्षाची भूमिका असा आहे की पुलवामा हल्ल्यानंतरच हल्ला करायला पाहिजे। पुलवामामध्ये 40 जवान ज्या पद्धतीने मारले गेले, पुलवामा नंतर हल्ला का झाला नाही पाकिस्तानवर? उरी नंतर का हल्ला? सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे, आम्ही पण गल्लीत करतो बरं का, असे स्ट्राईक आम्ही पण करतो रोज इथे मुंबईमध्ये। आम्ही 50 सालापासून स्ट्राईक करतो विरोधकांवर। हल्ला जो इंदिरा गांधीने केला, जो लाल बहादूर शास्त्रीने केला या देशामध्ये, त्याला आम्ही हल्ला म्हणतो। बैठका कसल्या घेताय हो? काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती। सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी तर आधी गृह खात्यावर केली पाहिजे। आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत। सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये। सरकार वारंवार चुका करते आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे। घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी, का घेऊ नये? अमित शहांच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेला आहे।